मिथुन राशीच्या लोकांनो, हा कोणताही साधा इशारा नाही. तुमच्या पाठीमागे तुमच्या नकळत अशा काही हालचाली सुरू आहेत, ज्याची तुम्हाला साधी पुष्टी शंकाही नाही. काळ बदलतोय, पण या बदलाच्या आड एक असं भयानक सत्य लपलंय, जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरेल. तुमच्याच जवळच्या वर्तुळात, अगदी तुमच्याच सावलीत कोणीतरी एक असा डाव रचतोय, जो तुमच्या संपूर्ण अस्तित्वाला हादरवून टाकू शकतो. येत्या 48 तासात तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडणार आहे, जी या रहस्याचा पहिला पडदा उठवेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची हिंमत ठेवा, कारण आज जे समोर येणार आहे ते कदाचित तुम्हाला आयुष्यभराची झोप उडवून देईल. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे. आणि या रहस्याची पहिली लिंक तुमच्या जुन्या भूतकाळाशी जोडलेली आहे. ज्योतिषीय परंपरेनुसार मिथुन राशीच्या कुंडलीत अष्टम आणि द्वादश भावामध्ये ग्रहांची एक अशी गुप्त युती तयार होत आहे, ज्याला शत्रुहंता योग किंवा गुप्त षडयंत्र योग असे म्हटले जाते. याचा अर्थ असा की तुम्ही ज्या लोकांना तुमचे मित्र समजत आहात, ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवताय, त्यापैकीच एक चेहरा तुमच्या विनाशाची वाट पाहत आहे. हा बदल इतका सुप्त आहे की जोपर्यंत संकट तुमच्या दारापाशी येत नाही, तोपर्यंत तुम्हाला काहीच जाणवणार नाही. ज्योतिषशास्त्रात केवळ ग्रहांचे इशारे देतो, पण त्या इशाऱ्यांमागे लपलेला खरा शत्रू ओळखणं हे संपूर्णपणे तुमच्या चाणाक्ष बुद्धीवर अवलंबून असणारे आहे. चला या रहस्याचा पहिला धागा पकडूया आणि जाऊयात तुमच्या करिअरच्या त्या बंद खोलीत, जिथे तुमच्या विरोधात काहीतरी शिजत आहे. कार्यक्षेत्रात किंवा नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला असं वाटत असेल की सगळं काही शांत आहे, पण हा वादळापूर्वीचा सन्नाटा असू शकतो. तुमच्या कामाचं क्रेडिट चोरण्यासाठी किंवा तुमच्या पदाला खाली खेचण्यासाठी पडद्यामागे एक मोठी फिल्डिंग लावली जात आहे. एखादी अशी व्यक्ती जिच्यासोबत तुम्ही रोज लंच करता, जिच्यासोबत तुम्ही तुमचे प्लान्स शेअर करता, तीच व्यक्ती तुमच्या वरिष्ठ कान भरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या काही दिवसात ऑफिसमध्ये होणाऱ्या अचानक बदलांवर बारीक नजर ठेवा. जर एखादी मोठी संधी तुमच्या हातातून अगदी शेवटच्या क्षणी निसटली, तर समजून जा की खेळ सुरू झाला आहे. पण खरी गुंतागुंत तर पुढे आहे. व्यवसायाच्या जगात तर हा सस्पेन्स आणखीनच गडद होताना दिसतोय. जर तुम्ही व्यापारी असाल आणि बाजारात स्वस्ताचं स्थान टिकवण्यासाठी धडपडत असाल, तर सावधान. एखादा गुप्त स्पर्धक किंवा तुमचाच एखादा जुना पार्टनर तुमच्या व्यावसायिक गुप्त गोष्टी लीक करण्याची दाट शक्यता ज्योतिषीय परंपरेत मानली जात आहे. अचानक तुमचे ग्राहक कमी होणं किंवा चालू असलेली डील ऐनवेळी रद्द होणे, हा निव्वळ योगायोग नसेल. कोणताही नवा करार करताना किंवा पैशाचे व्यवहार करताना कागदपत्रांच्या मागच्या बाजूला लपलेल्या बारीक अक्षरांकडे दुर्लक्ष करू नका, कारण एका चुकीच्या सहीमुळे तुम्ही एका मोठ्या चक्रव्यूहात अडकू शकता, ज्यातून बाहेर पडणे अशक्य होईल. आता वळूयात त्या गुप्त तिजोरीकडे, जिथे तुमच्या पैशांचा हिशोब मांडला गेला आहे. तुमची आर्थिक स्थिती. तुम्हाला वाटत असेल की पैसा मिळवणं कठीण आहे, पण ज्योतिषीय संकेत सांगतात की या काळात पैसा तुमच्याकडे येईल, पण तो एका वेगळ्याच मार्गाने आणि वेगळ्याच कारणासाठी खर्च होईल. अनपेक्षित धनलाभाचे योग जितके प्रबळ आहेत, तितकाच मोठा धोका गुप्त नुकसानीचा आहे. तुमची आर्थिक गुप्त माहिती कोणासोबतही शेअर करू नका. इंटरनेट बँकिंग, पासवर्ड किंवा तुमच्या बँक खात्याची माहिती अगदी घरातल्या व्यक्तींपासूनही काही काळ सुरक्षित ठेवलेली बरी, कारण नशिबाचा जुगार हा या काळात उलटा पडू शकतो. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेला एक खटला किंवा वाद अचानक अशा वळणावर येईल, जिथे पैशांची मोठी मागणी केली जाऊ शकते, पण खरी परीक्षा अजून बाकी आहे. कारण नात्यांच्या गर्दीत लपलेला तो खरा चेहरा अजून समोर यायचा आहे. कौटुंबिक जीवनात या सस्पेन्सचा थेट परिणाम तुमच्या मानसिक शांततेवर होणार आहे. घरात अचानक अशा काही गोष्टी हरवू शकतात किंवा अशा काही घटना घडू शकतात, ज्यामुळे संशयाचं वातावरण निर्माण होईल. एखाद्या जुन्या कौटुंबिक रहस्याचा खुलासा या काळात होऊ शकतो, ज्यामुळे घरातील सदस्यांमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण होईल. मिथुन राशीच्या व्यक्तींना या काळात मौन बाळगावं लागेल, कारण तुमच्या तोंडून निघालेली एकही चुकीचा शब्द तुमच्या एखाद्या मोठ्या वादाची ठिणगी टाकू शकते. घरातील वातावरण अचानक शांत गंभीर वाटू लागल्यास समजून जा की काहीतरी मोठं घडणार आहे. पण नात्यांमधील सर्वात मोठा धक्का तर तुमच्या वैयक्तिक आयुष्यात बसू शकतो, ज्याचा तुम्ही कधी विचारही केलेला नसेल.
वैवाहिक नातेसंबंध असो वा प्रेमसंबंध. तिसऱ्या व्यक्तीची एंट्री तुमच्या आयुष्यात वादळ आणू शकते. कोणीतरी अशी व्यक्ती जी तुमची खूप हितचिंतक बनून तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल. तीच तुमच्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचे कारण ठरू शकते. जोडीदाराच्या वागणुकीत अचानक झालेला बदल किंवा त्यांचा फोन लॉक असणं या लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. पण लक्षात ठेवा, संशयाच्या भरात कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका. कारण कदाचित हा शत्रूने रचलेला एक सापळा असू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला अडकवून तुमचं हसणारं, खेळणारं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे. आता या सगळ्या धावपळीत तुमच्या शरीरावर आणि मनावर काय परिणाम होणार आहे? आरोग्याचं रहस्य तर याहूनही चक्रावून टाकणारं आहे. तुम्हाला कोणताही मोठा आजार नसतानाही अचानक छातीत धडधडणे, रात्रीची झोप उडणे किंवा विचित्र स्वप्न पडणे असे अनुभव येऊ शकतात. ज्योतिषीय परंपरेनुसार जेव्हा अष्टम भावावर नकारात्मक ग्रहांची दृष्टी असते, तेव्हा माणसाला अज्ञात भीती, एन्झायटी सतावू लागते. तुम्हाला असं वाटू शकतं की तुमच्या आसपास कोणीतरी आहे किंवा काहीतरी अघटित घडणार आहे. हा केवळ तुमच्या मनाचा खेळ नाही, तर ग्रहांच्या ऊर्जेचा तुमच्या शरीरावर होणारा परिणाम आहे. यावर मात करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आत्मशक्तीचा वापर करावा लागणार आहे. पण शेवटचा संकेत चुकवू नका, कारण हाच तो संकेत आहे जो तुम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर काढणार आहे. येत्या काही दिवसात तुमच्या स्वप्नात किंवा तुमच्या दैनंदिन आयुष्यात तुम्हाला काही विशिष्ट अंक किंवा काही विशिष्ट चिन्हे हे वारंवार दिसू लागतील. निसर्ग तुम्हाला इशारा देण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा तुम्हाला असे वाटेल की तुम्ही पूर्णपणे एकटे पडले आहात आणि चारी बाजूंनी संकटांनी तुम्हाला घेरले आहे, तेव्हा समजून जा की आता त्या अंतिम शक्तीची वेळ आली आहे. तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देवाऱ्यात काहीतरी अशी गोष्ट आहे जी नकारात्मक ऊर्जा खेचून घेत आहे. ती शोधून काढणं हे तुमचं पहिलं काम असेल. या भयंकर सस्पेन्स आणि संकटाच्या काळात तुम्हाला वाचवू शकणारं एकमेव शस्त्र म्हणजे आध्यात्मिक कवच. जेव्हा माणसाचे सगळे मार्ग बंद होतात, तेव्हा दैवीय शक्तीचा मार्ग सुरू होतो. या गूढ काळातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालीसा किंवा कालभैरव अष्टक वाचन सुरू करा. कुलदेवीच्या नावाने एक दिवा घराच्या मुख्य दारावर लावायला सुरुवात करा. हे केवळ उपाय नाही, तर हे तुमच्या भोवती एक असं अभेद्य कवच तयार करतील, ज्याला कोणताही शत्रू किंवा कोणतीही वाईट शक्ती भेदून आत येऊ शकणार नाही. तुमची श्रद्धा जितकी तीव्र असेल, तितका हा शत्रूचा डाव फिका पडेल. शेवटी मिथुन राशीच्या लोकांनो, हे लक्षात ठेवा की पडदा उठायला सुरुवात झाली आहे. नशीब तुम्हाला एका मोठ्या परीक्षेच्या उंबरठ्यावर घेऊन आलेले आहे. ही केवळ एक ज्योतिषीय शक्यता आणि ग्रहांचे संकेत आहेत. त्यामुळे घाबरून न जाता सावध राहणं हाच एकमेव पर्याय आहे. शत्रू कितीही हुशार असला तरी तुमची बुद्धी आणि ईश्वराची साथ यापुढे तो नक्कीच हरेल. आता वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची. जर तुम्हाला या रहस्याचा पुढचा भाग पाहायचा असेल आणि शत्रूचा तो खरा चेहरा कोण आहे हे जाणून घ्यायचे असेल, तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला शेअर करा ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता, आणि बघा त्याची प्रतिक्रिया काय येते. तुमची राशी मिथुन राशी आहे का? खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.